हॅलो, चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मग आज आपण 1 चमचा तेल वापरून प्रोटीनयुक्त नाश्ता बनवणार आहोत. तर त्यासाठी 1 वाटी पोहे, 1 वाटी मूग, 2 बटाटे आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे. तर मग कुकरच्या डब्यामध्ये मूग धुवून ठेवायचे आणि बटाटे 2-3 शिट्ट्या काढून वाफवून घ्यायचे. मुगामध्ये पाणी घालायचे नाही वाफवताना. त्यानंतर पोह्यांची पावडर करून घ्यायची मिक्सरला फिरवून. मग आता हे थंड केलेले मूग पण मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, लसूणच्या पाकळ्या, आलं घालून बारीक करून घ्यायचं. त्यावर बटाटा किसून घ्यायचा. त्यानंतर पोह्यांची पावडर पण त्यात घालून घ्यायची. बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर, तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल त्या घालून घ्यायच्या. थोडेसे मूग बारीक करायचे नाही, ते तसेच ठेवायचे, ते पण घालून घ्यायचे. त्यानंतर तीळ, लाल तिखट, हळदीची पावडर, धने जिरे पूड, थोडासा हिंग घालून, चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यावर लिंबू पिळून चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं. 1 चमचा तेल घालून आणि थोडं थोडं पाणी घालून जरा सैलसर बॅटर करून घ्यायचं. त्यानंतर मग आता त्याचे हातावरती गोल गोल गोळे करून आणि बोटाच्या साहाय्याने शेप देऊन जरा पातळ कटलेट टाईप करून घ्यायचे. आणि आता हे सगळे बनवलेले कटलेट आपण शालो फ्राय करून घेणार आहोत. तर मग पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यावरती सगळे कटलेट ठेवून द्यायचे आणि चांगला क्रिस्पी लाल कलर येऊपर्यंत दोन्ही बाजूने शालो फ्राय करून घ्यायचे. अगदी कुरकुरीत आणि खमंग असा आपला नाश्ता झटपट तयार होईल. तर मग अशा पद्धतीने एकदा तुम्ही बनवून बघा. चवीला खूपच छान लागतो आणि तेल पण कमी वापरलेलं आहे आणि प्रोटीनयुक्त हिरवे मूग वापरल्यामुळे प्रोटीनयुक्त नाश्ता तयार झालेला आहे. तर मग या पद्धतीने तुम्ही पण एकदा नाश्ता बनवून बघाच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.